पाकिस्तानच्या दहशतवादी सैन्य ठिकाणांवरची कारवाई फक्त स्थगित येणाऱ्या दिवसात पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवणार पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग। दहशतवाद आणि बोलणी सोबत होऊ शकत नाहीत। पाकिस्तानशी बोलणी फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच। मोदींचा अमेरिका आणि पाकिस्तानसह जगाला स्पष्ट संदेश। अणुबॉम्बची ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही। दहशतवादी आणि मदत करणाऱ्यांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल, पाकिस्तानला मोदींनी ठणकावलं। यापुढे भारतात दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देणार। दहशतवादांची पाळंमुळं शोधून कारवाई होणार। मोदींचा पुन्हा पाकिस्तानात घुसून कारवाईचा इशारा। दहशतवाद्यांनी आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं, आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। पाकिस्तानला वाचवायचं असेल तर दहशतवाद्यांवर कारवाई करावी, पंतप्रधान मोदींनी ठणकावलं। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये संवाद। कुठल्याही प्रकारची आक्रमक कारवाई करायची नाही। दोन्ही देशांच्या डीजीएमओंची हॉटलाईनवरती बातचीत, तर शस्त्रसंधींचं उल्लंघन होणार नाही, पाकिस्तानची ग्वाही। आम्ही भारत आणि पाकमधील आण्विक संघर्ष टाळला। भारत पाकिस्तानातील युद्धविरामास आमची मदत, ट्रम्प यांचे मोठे दावे। युद्ध थांबवाल तरच व्यापार करू, अन्यथा व्यापार थांबवू असं दोन्ही देशांना म्हटलं। भारत आणि पाकमधील युद्धविरामामधून कोट्यावधी लोकांचा जीव वाचला, ट्रम्प यांचा दावा। पाकिस्तानच्या आण्विक तळावर भारतानं हल्ला केला नाही, हवाई दलाची माहिती। किराना हिल्सवर आण्विक तळ असल्याची माहिती नाही, हवाई दलाचं स्पष्टीकरण। आण्विक तळावरच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात भूकंप होत असल्याची सोशल मीडियात चर्चा। न्यूक्लिअर रेडिएशन होण्याच्या भीतीनं अमेरिका आणि इजिप्तचं विमान पाकिस्तानात गेल्याच्या व्हायरल पोस्ट। जम्मू काश्मीरमधील शाळा उद्या सुरू होणार। सीमा भागातील कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन, बांदीपुराच्या शाळा मात्र बंद राहणार। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचे सर्वत्र धुमाकूळ। बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान। आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेले आयपीएल पुन्हा सुरू होणार।